हल्ला उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज कार्यकर्त्यांकडून हल्ल्याचा प्रयत्न तर जलील यांचा शिरसाट आणि अतुल सावेंवरती आरोप। काँग्रेसची लढाई पण विलासरावांबद्दल आदर, लातूरमध्ये देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। अंबरनाथ नगर परिषदेत शिवसेना शिंदे पक्षाला धक्का देत भाजपाची काँग्रेससोबत युती, राजकीय वर्तुळात विरोधकांकडून भाजपावर टीकेची जोड। दरम्यान काँग्रेसच्या प्रदीप पाटलांचं निलंबन। अंबरनाथमधील भाजप आणि काँग्रेसच्या युतीवरती मुख्यमंत्री नाराज, सूत्रांची माहिती। तर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून शहराध्यक्ष प्रदीप पाटलांवर निलंबनाची कारवाई, ब्लॉक कार्यकारिणीही बरखास्त। अकोल्यातल्या अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम आले एकत्र, नव्या आघाडीवरून विरोधकांकडून भाजपावर टीकेची झोड। भाजपा वांझोटा पक्ष, सगळे उपरे बसलेत, त्यांना निष्ठावंतांची कदर राहिलेली नाही। न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल। मुंबईचा नियोजन शून्य विकास सुरू, हा विकास नाही तर विनाशाकडे वाटचाल। उद्धव ठाकरेंची न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत टीका। पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांचा पुण्यात भव्य रोड शो, पुणे महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांचं विशेष लक्ष। पुण्यात एक सविस्तर बातमी पाहूया। अंबरनाथ नगर परिषदेमध्ये शिवसेना शिंदे गटाला भाजपानं धक्का दिलाय। शिंदे गटाला बाजूला ठेवत भाजप आणि काँग्रेस ही अंबरनाथ नगर परिषदेमध्ये एकत्र आली आहे, त्यामुळे खळबळ उडाली आहे। काँग्रेसच्या जोरावर भाजपा अंबरनाथ नगर परिषदेमध्ये बहुमतात येणार आहे, तर यावर शिवसेना शिंदे गटानं देखील प्रत्युत्तर दिलाय। ही अभद्र युती असल्याची टीका शिवसेनेनं केलेली आहे। ही युती शिंदे गटाच्या चांगली जिव्हाळी लागल्याचं दिसतंय। स्वार्थापोटी सत्तेसाठी काँग्रेस बरोबर जे अभद्र युती त्याने त्या ठिकाणी केली आणि त्या जो भाजपचा जो काँग्रेस मुक्त जो नारा आहे त्याला कुठेतरी छेद लावण्याचं काम या ठिकाणी अंबरनाथमध्ये झालेलं आहे। आणि जी पारंपरिक युतीला तोडून त्यांनी काँग्रेस बरोबर युती करून ज्या येणाऱ्या 15 तारखेला महानगरपालिकेचे जे इलेक्शन महाराष्ट्रामध्ये होणार आहे त्यामध्ये एक चुकीचा संदेश देण्याचं काम केलं का काय असं या ठिकाणी आम्हाला वाटते। यांच्याबरोबर युती केली असती तर ती अभद्र युती झाली असती, जनतेला दिलेल्या विश्वासाला तडा गेला असता। कारण की जनतेला आम्ही सांगितलं होतं ही भ्रष्टाचार आणि भयमुक्त अंबरनाथ करणार। जर यांच्याशी आम्ही युती केली असती तर नक्कीच ही अभद्र युती ठरली असती। परंतु अंबरनाथच्या विकासासाठी आम्हाला हा घटक गट एकत्र करून आम्हाला हे अंबरनाथच्या विकासाला एक चालना द्यावी लागली। दरम्यान अंबरनाथमध्ये भाजपानं काँग्रेससोबत युती का केली याचं उत्तर भाजप नेतेच देऊ शकतील, अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदेंनी दिली आहे। ऐकूयात। नगर परिषद में युति नहीं हुई, लेकिन महानगरपालिका में मैक्सिमम जगह पर ये युति हो, क्योंकि युति के कार्यकर्ता हमेशा लोकसभा हो या विधानसभा हो एक साथ आकर काम करते हैं। जब कार्यकर्ता का चुनाव होता है तब कार्यकर्ता को ऐसा लगता है कि तभी भी महायुति होनी चाहिए, तो इसलिए महायुति मैक्सिमम जगह पर है। अभी अंबरनाथ नगर परिषद में जो गठबंधन यहाँ पर हुआ है उसके बारे में अगर आप भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेताओं को अगर पूछोगे तो वो अच्छे से आपको जवाब दे पाएंगे कि उन्होंने कांग्रेस के साथ जो है अलायंस क्यों किया। तो मुझे लगता है कि हमेशा शिवसेना ने अंबरनाथ में डेवलपमेंट की राजनीति की है। मीरा भाईंदरमध्ये भारतीय जनता पक्षानं एमआयएमला पाठिंबा दिला। पुढे मीरा भाईंदरमध्ये म्हणजे फडणवीस ओबीसी भाई भाई आणि आम्हाला ज्ञान देतात। अमरनाथमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आलेला आहे। आता ते हिरवे नाही काय झाले। मीरा भाईंदर आणि अंबरनाथमध्ये
ओबीसी आणि काँग्रेस बरोबर त्यांची चुंबाचुंबी जी चाललेली आहे, हा निकाह लागलेला आहे त्यांचा, मग आता हिरवे नाही झाले. मी जे म्हणतो ना, दुतोंडी गांडूळ आहे आणि त्या पद्धतीनं त्यांचं राजकारण सुरू आहे. त्यांच्यात काही खरं नाही. मला आश्चर्य भारतीय जनता पक्षाचं वाटतं. त्यांना काँग्रेसमुक्त भारत करायचं होतं मोदींना. महाराष्ट्रात चित्र वेगळं आहे. एक तर अर्धी काँग्रेस त्याने भाजपात सामील करून घेतलेली आहे आणि उरलेल्या ठिकाणी ते युती करतायत त्यांच्या बरोबर सरळ एमआयएम बरोबर. बघा, एमआयएम बरोबर सुद्धा भाजपनं कधी युती केली आहे का मुंबईच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर मला माहित नाही, पण महाराष्ट्रामध्ये नवा पॅटर्न आहे. कुठे निवडणुकीनंतर जर स्थानिक आघाड्या जर होत असतील तर त्या आघाड्या करण्याच्या अनुषंगाने देखील त्यांनी आमची परवानगी घेतली पाहिजे अशी सूचना सर्वांना दिलेली आहे. भारतीय जनता पक्षासोबत आम्ही कुठेही गेलेलो नाही आणि कुठेही जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. जी बातमी चालू आहे ती एकांगी चालू आहे आणि या संदर्भामध्ये तिथले जे तालुका अध्यक्ष आणि जे उमेदवार आमचे लढले होते यांना त्या ठिकाणी या सगळ्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण देखील आम्ही मागितलेलं आहे. नाही, मला आज मी त्यांचा अजून तपासलं नाही आहे. मला तपासावं लागेल की अंबरनाथमध्ये काय परिस्थिती आहे, तिथली स्थानिक परिस्थिती काय, यावर काय चर्चा झाली असेल, काय निर्णय झाला असेल, पण नक्की मी तपासून घेईल आणि यावर मग मला आपलं त्या ठिकाणी मांडता येईल. नवीन काहीतरी समीकरण होतील महाराष्ट्रामध्ये या महापालिकेनंतर. कारण महायुतीमध्ये काय झालेलं आहे, ही नुरा कुस्ती सुरू आहे. म्हणजे त्यांनी विरोधकांची सुद्धा स्पेस व्यापायचा. म्हणजे बरोबर त्यांनी विभागणी केलेली आहे. भाजपने हिंदू मतांना हे करायचं, अजित पवारांनी मुसलमानांना करायचं, मिंद्यानी मधल्यामध्ये ना घरका ना घाटका जे मिळेल ते आपलं, असं मिंदे आहे. लाचार शिरोमणी मिंदे आहे, त्याच्यामुळे तो ना इधर का ना उधर का. आणि आता तर अंबरनाथमध्ये मला वाटतं त्यालाच फेकून दिलेलं आहे आणि भाजप आणि बाकीचे एकत्र झाले. काँग्रेस पण तिकडे गेलेली आहे. आता काय सांगाल, हिंदुत्व सोडलं भाजपनी? अंबरनाथमध्ये जिकडे शिवमंदिर आहे त्या शिवमंदिराच्याच ठिकाणी भाजपने हिंदुत्व का सोडलं? दरम्यान अंबरनाथमध्ये स्थानिक पातळीवर हातमिळवणी भाजपा आणि काँग्रेसने केलेली असली तरीही आपण पक्षश्रेष्ठींचं त्याबाबतचं मत ऐकलं. त्यांना याबाबत माहिती नाही, पण आता काँग्रेसने यावर कारवाई देखील केली आहे. काँग्रेसची प्रदीप पाटील यांचं निलंबनाची त्यांची कारवाई करण्यात आलेली आहे. प्रदीप पाटील हे अंबरनाथचे काँग्रेसचे शहराध्यक्ष आहे आणि त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे. अंबरनाथमधील ब्लॉक कार्यकारिणी देखील बरखास्त करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही कारवाई केलेली आहे. मोठी कारवाई काँग्रेस प्रदेश अध्यक्षांकडून ही करण्यात आलेली आहे. अंबरनाथमधील ब्लॉक कार्यकारिणी देखील बरखास्त करण्यात आली आहे. दरम्यान अंबरनाथ नगरपालिकेमध्ये भाजपा आणि काँग्रेसची युती झाली आहे. यावरून सीएम फडणवीस देखील नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. काँग्रेसला सोबत का घेतलं याबाबत स्थानिक नेत्यांना मुख्यमंत्री विचारणा करणार आहे. स्थानिक नेत्यांना याबाबतची मुख्यमंत्री विचारणा करणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आहे. कारण स्थानिक पातळीवर ही युती करण्यात आलेली आहे. याबाबत पक्षश्रेष्ठींकडे अधिकची माहिती नव्हती अशी दोन्ही बाजूकडून बोलण्यात आलेलं आहे. बावनकुळेंनी याबाबत देखील मत व्यक्त केलं आहे. मात्र आता सीएम फडणवीस देखील यावर नाराज असल्याचं कळत आहे आणि याबाबतची ते विचारणा स्थानिक नेत्यांना करणार आहेत. आणि दुसरा प्रश्नाचा मी उत्तर देणार आणि दुसरं असं की तुम्ही एकतर्फी निर्णय घेताय असं त्यांचा आरोप आहे. त्यांचा आरोप आहे. घेतलं मी जोपर्यंत माझ्या पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेबांचा विश्वास इम्तियाज जलीलवर आहे, बाकीच्या लोकांना मी काहीही भीक घालणार नाही. त्यांना जे बोलायचं आहे बोलू द्या. जोपर्यंत ओवैसी साहेब माझ्यावर विश्वास ठेवलेले आहे, मी त्याप्रमाणे मजलिस पार्टीला पुढे नेण्यासाठी सगळं काही प्रयत्न. आरोप कलीम कुरेशी यांच्यावर आहे का? त्यांचं असं म्हणणं आहे की तुमचेच लोक हल्ला करतात आणि तुम्हाला प्रसिद्धीसाठी हे तुम्ही केलाय. तुमचा घाणेरड्या लोकांचं हल्ला करून आम्ही प्रसिद्धी घेणार. सर कॅमेरा पण आम्हाला प्रसिद्धीची आवश्यकता नाही आहे. 16 तारखेला कळेल त्यांना. नाव कलीम कुरेशीने हे सगळं घडून आणलंय का? हे मी सांगितलेलं आहे ना, कलीम कुरेशी, त्याचा भाव, त्याचे मुलगे, त्यांचे मुले आणि त्यांच्या सोबत जे जे काही
होत आहे गुंड प्रवृत्तीचे लोक, ते पोलिसांनाही माहित आहे. सीसीटीव्ही फुटेज मध्ये सगळं दिसत आहे. मीडियावाल्यांनी सगळं शूट केलेलं आहे. अतुल सावे आणि भागवत कराड याच्या पाठीमागे कसे आहेत? नाही, हे लोक तुम्ही युट्यूबवर जाऊन बघा, या माणसाची जेवढी कुणाच्या सोबत आहे, हा? ते एकनाथ शिंदे साहेबांचे जितके इकडचे पदाधिकारी आहे त्यांच्या सोबत फिरणारा तो माणूस, कारण त्यांचे सगळे 2 नंबरचे धंदे आहे. ते 2 नंबरचे धंदेला संरक्षण देण्यासाठी हे यांच्या मागे पुढे फिरत असतात. स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर निवडणुकीत जर असं होत असेल तर कसं होईल? आता असं झालं तर तुम्हाला आता काही हे असं- लागलंय का? तुम्हाला काही लागलंय का? तुमच्यावर हमला झालाय. जसं तसं होणार. ओके. जलील यांच्यावर हल्ला झाला होता आणि त्यानंतर ते माध्यमांसमोर बोलत होते आणि आपली प्रतिक्रिया देत होते. एक छोटी